नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी एससी बी कॉम द्वितीय वर्ष, मराठी एच.एल. द्वितीय भाषा मराठी अभ्यासपत्रिका तिसरी या तिसऱ्या सत्रामध्ये अक्षरविद्या या मराठीचं पुस्तकाचं अध्यापन करत असताना आपण आत्तापर्यंत कोविड-19च्या या काळामध्ये ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहोत आणि आत्तापर्यंत आपण गद्यातले 8 पाठ पाहिलेले आहेत. पद्य भागामध्ये नको देवराया अंत आता पाहू, कुठे दबा धरून बसले आहे तुफान, माझ्या हाती नसती लेखणी या 3 कविता पाहिलेल्या आहेत. आज श्रावण महिना आला की प्राध्यापक रविचंद्र हडसनकरांची कविता आपण पाहणार आहोत. प्राध्यापक रविचंद्र हडसनकर हे मराठवाड्यातील एक सुप्रसिद्ध कवी आहेत. त्यांचा जन्म 1947 साली झालेला आहे. ठिणगी, देणगी, अरे माणसा माणसा, हळद उणे इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. आंबेडकरवादी आणि ग्रामीण जीवनातील बदलत्या परिस्थितीचं चित्रण करणारे कवी, कथाकार, गीतकार म्हणून प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. अस्मितादर्श या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. दावण, मृत्यूपूर्व हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. गीत नव्हे तेज नव्हे हा गीतसंग्रहही त्यांचा प्रसिद्ध आहे. त्यांच्या काव्यसंग्रहात एका वेगळ्या प्रकारच्या वाट्याला आलेल्या सामाजिक वेदनेचे दुःख लिहून कविता साकार झालेल्या आपणाला पाहायला मिळतात. वेगळ्या प्रकारचं सामाजिक वेदनेचं दुःख त्यांची कविता साकार करते. आंबेडकरवादी विचार आणि ग्रामीण जीवनातील बदलत्या परिस्थितीचं चित्रण सूक्ष्म पद्धतीनं चित्रित करण्याचं काम प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांनी आपल्या कथा आणि कवितेतून केलेलं आहे. दावण, मृत्यूपर्व या कथासंग्रहाच्या शीर्षकातूनच ग्रामीण जीवनाचं अस्तित्व, त्यांचे दुःख, कारण सामाजिक वेदनेचं जे दुःख आहे त्या शीर्षकावरूनच आपणाला पाहायला मिळतं. अरे माणसा माणसा, ठिणगी, देणगी, हळद उणे या कविता संग्रहातूनही ग्रामीण जीवनातल्या सामान्य माणसांच्या वेदनेचं चित्रण मार्मिकपणे आणि वास्तवपणे चित्रित करण्याचा प्रयत्न श्रावण महिना आला की या प्राध्यापक रविचंद्र हडसनकर यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो. श्रावण महिना आला की ही कविता 18 विश्व दारिद्र्याचं वास्तव चित्रण करणारी कविता आहे. ग्रामीण जीवनातल्या माणसांचं चित्रण स्पष्ट करत असताना श्रावण महिन्यामध्ये त्यांचे काय हाल होतात, त्यांच्या व्यथावेदनेचं चित्रण या कवितेमध्ये पाहायला मिळतं. भूक जोपर्यंत चुलीमध्ये आग पेटते आहे तोपर्यंत पोटातली भूक शमवण्याची ताकद असते माणसामध्ये. कारण राख किंवा चुलीतली जी आग आहे ती सतत आपणाला ऊर्जा देत असते, भाकरी देत असते आणि पोटातली जी काही किडे आहेत ती शांत होत असतात. पण जेव्हा चुलीतली आग विझते, पेटच घेत नाही, तेव्हा भुकेची तीव्रता मात्र खूप खूप वेदनामय पद्धतीने येते.
त्यावेळेला भूक किती वेदनामय असते याचं चित्र पाहायला मिळतं. आणि शेवटी माणसाचं स्वप्नभंग कसं होतं, माणसाने काय स्वप्न रंगलेली असतात आणि त्याचा भंग काय पद्धतीनं होतो याचं अर्थचित्रण श्रावण महिना आला की या कवितेमध्ये कवीनं खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अरे माणसा माणसा या काव्यसंग्रहातली श्रावण महिना आला की ही एक सुंदर कविता या ठिकाणी आपल्याला अभ्यासाला ठेवलेली आहे. कारण आपण सर्व BA BSc BCom द्वितीय वर्षातले विद्यार्थी आहोत आणि या परिस्थितीतून प्रत्येकाला एक दिवस जावं लागणार आहे. जरी एखाद्या 5% 10% विद्यार्थ्यांना श्रीमंतीतून जावं लागत असलं तरी सुद्धा गरिबीची त्यांना जाणीव असली पाहिजे. कारण आपले जे काही गरीब मित्र आहेत त्यांना मदत त्याला करता आली पाहिजे. एकूणच श्रावण महिन्यातल्या या दर्दभरी चित्रणाचं, वास्तव चित्रणाचं या ठिकाणी मर्म आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण 18 विश्व दारिद्र्याची अतीव जाणीव या कवितेमध्ये खूप सुंदर पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. कविता अशा पद्धतीची आहे, श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते, आबाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पुळू पुळू लढू लागते. आपली माय म्हणजे केळीचा गाभा, पर घरात डझनभर केळाची फणी, गोधड्यावर आडवी तिडवी खोरत पडते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. त्यातच माय बोंबलते, अरे बाब्या झोपू नको, तिकडं चुलीवर बघून ठेव. तरी झोपडी लढू लागते. टप 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 असा आवाज पावसाच्या पाण्याचा येते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते, आवाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पुळू पुळू लढू लागते. पुन्हा माय वरडते, अरे बाब्या उतरंडी जवळ परात ठेव. तरी झोपडी लढू लागते. टप टप टप. मग माय एकदम आडर सोडते, जात्याजवळ थाळ्या ठेव, भानुसाजवळ डेचकी ठेव, उकळाजवळ तांब्या ठेव, आड्याखाली बट्टू ठेव, धारणाच्या कोंड्यात पवऱ्या ठेव, दिव्याच्या दिवळीकडं काथोटं ठेव. इकडं तिकडं समद बासन सरतात, तरी झोपडी लढूच लागते. टप टप टप. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते, आबाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पुळू पुळू लढू लागते. मग मायच्या तोंडून इस्तो पडते. सागाच्या पानाचा मुडा पाचट पाल्याच्या वरक्या कह्यानं इकत घ्यावं गरिबानं. येतं पोटाचीच राख होय ना, त्यात घराकडं कसं बघावं. मायचा राग जरा सेंदळ होते, तवरीक मला जोरदार डुलकी लागते आणि मायच्या गोधडीत मला पोटभर जेवल्याचं सपन पडते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. पुन्हा एक टोक जोरात येते, झोपडी आपली माझ्या अंगावरच लढू लागते आणि म्या डोळे उघडतात पोटभर जेवल्याचं सरपण मात्र गावडून जाते. सपन मात्र गावडून जाते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. श्रावण महिना आला की असाच जीव भंडावून जाते. अशा पद्धतीचं वास्तव चित्रण करणारी प्राध्यापक रविचंद्र हडसनकरांची ही ग्रामीण जीवनाची आंबेडकरवादी विचाराची वास्तव कविता या ठिकाणी आपण अभ्यासत आहोत. कारण प्राध्यापक रविचंद्र हडसनकर हे मूळचे नांदेडचे. मराठवाड्यातल्या मराठवाडी बोलीभाषेतून त्यांनी आपल्या कवितेतील शब्दरचना स्वज्वळ पद्धतीनं लयबद्ध रीतीनं मांडून
एक मोठा आशय कवितेच्या माध्यमातून श्रोत्यांना, समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून, या कवितेतून निघणारा किंवा लिहिलेला प्रत्येक शब्द आशयघन आहे, अर्थबद्ध आहे. कारण ही कविता इतका मोठा अर्थ सांगून जाते, इतकं मोठं समाज प्रबोधन करते. मग कोणतं समाज प्रबोधन? विचाराचं समाज प्रबोधन आहे. कारण या कवितेतून आपल्याला स्पष्ट सगळ्यांना जाणवायला लागलेलं आहे, कविता साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेतून लिहिली गेलेली असल्या कारणानं आपल्याला या कवितेचा अर्थ आशयाचं स्पष्ट करणं किंवा या कवितेचं रसग्रहण करणं तितकंसं अवघड जाणार नाही आहे. पण ही कविता आपल्या अभ्यासक्रमाला का ठेवली याचा विचार आपल्याला करावा लागेल. कारण त्या काळातली ती परिस्थिती आहे. कवीचा जन्म 1947चा आहे आणि जवळपास 1980 नंतरची ही कविता आहे. आणि 80चा काळ जर आपण पाहिला तर या मराठवाड्यातली परिस्थिती अशा पद्धतीची होती. अनेक दुष्काळाला सामोरं जावं लागायचं. एक तर ओला दुष्काळ, नाहीतर कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळामध्ये खूप पाणीच पाणी व्हायचं, झोपडी गळायची, लोकांची पत्रांची घरं गळायची. जिथं जिथं पाणी पडतंय तिथं तिथं डेचकी, परात, भगोणं, तांब्या, वाटी, पोहरा काय म्हणून घरात हाय नाही तेवढं ठेवलं. जिथं जिथं ठेवलं म्हणजे सगळीकडेच गळतंय. झोपडी आहे आणि माणसं खूप आहेत घरामध्ये. लेकरं काही कमी आहेत का? खाणारीही कमी नाही आहेत. आणि 18 विश्व दारिद्र्याचं चित्रण करणारी ही कविता रविचंद्र हडसनकरांची खूप सुंदर पद्धतीनं आशय व्यक्त करणारी आहे. आशय घनता ज्याला म्हणावं, अक्षर कलाकृती ज्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर ती अक्षर कलाकृती या कवितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कवितेचे बोलही खूप सुंदर आहे. कारण पद्यमयता आहे, प्रत्येक शब्द आशयघन आहे, अर्थघन आहे आणि रसगर्भ आहे. अर्थगर्भता, रसगर्भता आणि भावगर्भता. कारण शब्दार्थो संहितो काव्यम असं भामा म्हणतो. त्या कवितेची व्याख्या जर आपण पाहिली तर शब्द हे अर्थगर्भ, रसगर्भ आणि भावगर्भ असतात. तशा पद्धतीची कविता, त्यातून निघणारा अर्थ, आशय घनता त्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येक माणसाला एक प्रकारचा उपदेश देण्याचं काम ही कविता करते, प्रबोधन करण्याचं काम करते. सामाजिक वेदनेचं दुःख घेऊन येणारी ही कविता माणसाचं अंतःकरण हेलावून सोडणारी कविता आहे. हेलावून सोडतेच. म्हणून कवी अरे माणसा माणसा हे पहा काय चाललंय इथं. श्रावण महिना आल्यानंतर, श्रावण महिन्यामध्ये पाऊस खूप पडतो. आला आषाढ श्रावण इति पावसाच्या सरी असं म्हटलं जातं. कवी म्हणतो एक कवी. कारण श्रावण महिन्यामध्ये इतका पाऊस पडतो की घरादारात पाणीच पाणी होऊन जातं. गरिबांच्या घरी इतका पाऊस असतो, झोपडीमध्ये इतकं गळतं की झोपावं कुठं, उभा टाकून रात्र काढायची वेळ येते. म्हणून जीव भांबावून जातो. माईचा, बापाचा, सगळ्यांचा जीव भांबावून जातो. कारण कवी म्हणतो श्रावण महिना आला की असा जीव भांबावून जातो. आबाळ फाटल्यावानी सांडू लागलं की आपली झोपडी पुळू पुळू रडू लागते. झोपडीच रडायला लागते. का रडायला लागते? झोपडीला दुःख वाटतं की काय करावं, घरामध्ये ही 18 पगड जातीची इतकी गरिबांची लोक झोपलेली आहेत. गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडलेली आहेत. डझनभर लेकरं, सगळी डझनभर माणसं घरातली झोपलेली आहेत. माय म्हणजे केळीचा गाभा, केळीची फण आणि प्रत्येक केळी म्हणजे लेकरं.
या दृष्टिकोनातून कवीने खूप सुंदर वर्णन, कारण प्रतिकात्मकता खूप सुंदर पद्धतीने वापरलेली आहे. कारण केळीचं जी फण आहे ते हळूहळू हळूहळू त्या याच्यातून बाहेर येण्याचं काम करत असते आणि बरोबर लेकरांना बरोबर आसरा देण्याचं काम करत असते. माय लेकरांनावर प्रेम करत असते, त्यांना जगवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये असतंय. कारण माय केळीचा गाभा आहे आणि डझनभर केळीची फण म्हणजे ही सगळी लेकरं 12 आणि श्रावण महिना त्यात झोपडी 12 ठिकाणी गळती आहे आणि 12 लेकरं या झोपडीत झोपलेली आहेत सगळी मिळून, गोधड्यावर आडवी तिडवी घोरत पडलेली आहेत. वास्तव चित्रण, वास्तव परिस्थितीचे चित्रण या कवितेमध्ये आलेलं आहे आणि ही वास्तवता कवितेतली खूप महत्त्वपूर्ण आहे. इथं आपण थांबू, बाकीचा भाग उद्याच्याला पाहू. धन्यवाद.